आज थोड्या वेळाकरिता आपण एका वचनाकडे जाणार आहोत आणि फार परिचयाचा भाग असलेला आम्हाला पाहायला मिळतं आणि फार परिचयाचं वचन असलेलं आम्हाला पाहायला मिळत आहे. तर माझ्याबरोबर योहान कृष्णवर्तमान त्याचा पहिला अध्याय आणि 29 वचनाकडे आपण जाणार आहोत. योहान कृष्णवर्तमान त्याचा पहिला अध्याय आणि वचन 29. तिथं असं लिहिलं आहे, दुसऱ्या दिवशी येशूला आपणाकडे येताना पाहून तो म्हणाला, हा पहा, जगाचे पापहरण करणारा देवाचा कोकरा. कोण म्हणत आहे? काय म्हणत आहे? बाप्तिस्मा करणारा योहान या ठिकाणी आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताविषयीची साक्ष देत असताना पाहायला मिळत आहे. परंतु प्रियानो, आज जो आमचा विषय आहे तो आहे, हा पहा देवाचा कोकरा. जर आम्ही ह्या ठिकाणाचा मागोवा जर पाहायला गेलं प्रियांनो, तर जर वरच्या वचनामध्ये जर आम्ही जर वाचलं तर त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहे की हा जो क्षण आहे त्या अगोदर योहान जो बाप्तिस्मा करणारा आहे तो पश्चातापाच्या बाप्तिस्मा विषयीचा संदेश लोकसमुदायाला देत असताना आम्हाला पाहायला मिळत आहे. आणि आता तो यार्देन नदीच्या पलीकडे आहे आणि लोकसमुदाय त्याच्या आसपास आहे. त्यांची त्यांची जी उत्कंठा आहे, त्यांचे जे एक्सपेक्टेशन्स आहेत, त्यांच्या ज्या आकांक्षा आहेत त्या वाढलेल्या आहेत, कारण ते मसीहाची वाट पाहत असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण योहान त्या ठिकाणी त्यांना त्याचं एक ओळख करून देत असलेला आम्हाला शब्दांच्या द्वारे पाहायला मिळत आहे. पहिल्या वचनामध्येच आम्हाला पाहायला मिळत आहे की प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. 14व्या वचनामध्ये तो हे देखील म्हणत आहे की शब्द देही झाला आणि त्याने आम्हाला वस्ती केली. परंतु आता ज्यावेळेस त्याची ओळख करून देण्याचा विषय येत आहे त्यावेळेस पहा, बाप्तिस्मा करणारा योहान काय म्हणत आहे. प्रियांनो, लक्षात घ्या, लोक मसीहाची वाट पाहत आहेत या ठिकाणी. आणि आता लगेचच योहान आपली दृष्टी त्याकडे करत आहे आणि म्हणत आहे, हा तो आहे ज्याची तुम्ही वाट पाहत आहात, हा तो आहे. परंतु प्रियांनो पहा, तो कशा प्रकारे त्याची ओळख करून देत आहे. तो फक्त एवढंच नाही म्हणत आहे की हा कोण आहे, परंतु तो हे देखील सांगत आहे की हा कशासाठी आलेला आहे. प्रियांनो, ज्या ज्या वेळेस आम्हाला जर कोणाची ओळख करून द्यायची असेल तर आम्ही नेहमी त्यांच्याबद्दल काही चांगल्या गोष्टी सांगतो. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये काय काय गोष्टी अचीव केलेल्या आहेत, प्राप्त केलेल्या आहेत, त्यांच्या जीवनामध्ये काय प्रभाव आहे किंवा त्यांचा कशा प्रकारे काय स्थान आहे या समाजामध्ये, या सर्व गोष्टींचा समावेश आम्ही त्या ओळखीमध्ये नेहमी करत असताना आपल्याला पाहायला मिळतं. जर आज कोणाला प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख करून देण्याचा जर प्रसंग मिळाला तर तो कशा प्रकारे करेल. मला असं वाटतं, काही लोक म्हणतील की तो एक चांगला शिक्षक होता, काही लोक म्हणतील तो एक चांगला संदेष्टा आहे, काही लोक म्हणतील की तो एक चमत्कार करणारा आहे, काही लोक म्हणतील तो आरोग्य देणारा आहे. परंतु ज्यावेळेस बाप्तिस्मा करणारा योहान त्याकडे पाहत आहे, कशा वेगळ्या प्रकारे तो प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख करून देत असताना आम्हाला पाहायला मिळत आहे. तो म्हणत आहे, हा पहा जगाचे पापहरण करणारा देवाचा कोकरा. होय प्रियांनो, त्याचं फक्त नावच सांगत नाही, परंतु त्याचं ते कार्य देखील प्रकट करत असलेला आम्हाला पाहायला मिळत आहे. तो हे नाही म्हणत आहे प्रियांनो की जो चमत्कार करणारा आहे त्याच्याकडे पहा, जो संदेष्टा आहे त्याच्याकडे पहा, जो राजा आहे त्याच्याकडे पहा. परंतु काय म्हणत आहे प्रियांनो, या कोकऱ्याकडे पहा. किती सुंदर उल्लेख, किती सुंदर ओळख बाप्तिस्मा करणारा योहान आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताची करून देत असलेला पाहायला मिळत आहे प्रियांनो. परंतु आपण लक्ष देऊया त्या पहिल्या शब्दाकडे. तो म्हणत आहे, हा पहा. इंग्लिशमध्ये फार सुंदर म्हटलेलं आहे, बिहोल्ड, बिहोल्ड द लॅम्ब ऑफ गॉड. त्याचा अर्थ असा आहे प्रियांनो, ज्या ज्या वेळेस आम्ही बिहोल्ड हा शब्द किंवा पहा हा शब्द शास्त्रामध्ये वाचतो त्या ठिकाणी फार स्पष्टरित्या आम्हाला कळून येते की आमचं लक्ष कुठेतरी वेगळीकडे आहे, परंतु ते तिथून काढून
एका विशेष ठिकाणावर लावत असलेलं आम्हाला पाहायला मिळतं. आणि तो ह्या शब्दाचा अर्थ आहे बिहोल्ड, नजर, लक्ष देऊन पाहणं, त्याच्यावर आपलं पूर्ण भरोसा ठेवणं, त्याच्याकडे उद्देशाने पाहणं. या पाहण्याबद्दल योहान ह्या ठिकाणी उल्लेख करत असलेला आहे. योहान म्हणत आहे की याच्याकडे पाहण्यास चुकू नका. डोंट मिस लुकिंग ॲट हिम. इकडे तिकडे पाहू नका, परंतु आपली जी नेत्रे आहेत ही याच्याकडे लावा. कारण ही इज द वन, तो आहे. ही इज द मसाया, तो मसीहा आहे. प्रियानो, आम्ही आजच्या या जगामध्ये जगत असताना फार अस्तव्यस्त जगामध्ये आम्ही जगत आहोत प्रियानो, कारण आमचं लक्ष फार वेगवेगळ्या ठिकाणी लागलेलं आहे. अनेक ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की आमचं लक्ष कशा प्रकारे एका ठिकाणावर लागत नाही प्रियानो, आणि त्याच्यामुळे हे सर्व रील्स वगैरे 7 सेकंड्स थिंग हे आलेले आहेत प्रियानो. आमचं लक्ष, आमचं जे ध्येय आहे, आमचं जे फोकस आहे ते कमी करण्याचा प्रयत्न होत आहे. परंतु योहान आजच्या सकाळी आम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देत आहे प्रियानो, पहा, लक्ष देऊन पहा, कोकऱ्याकडे पहा. प्रियानो, ज्यावेळेस आम्ही पेत्राविषयी देखील पाहतो, जोपर्यंत तो प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहत होता तोपर्यंत तो समुद्रावर चालू शकत होता. तर ज्यावेळी त्याने त्या लाटांकडे पाहिलं, आम्हाला पाहायला मिळतं पेत्र बुडू लागलं. होय प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहणं फार महत्वाचं आहे, आणि तेच आम्हाला योहान या ठिकाणी आठवण करून देत आहे. पुढे बघा तो काय म्हणत आहे. मी इंग्लिशच्या हिशोबाने त्याच्या बद्दल जात आहे. बिहोल्ड द लॅम्ब ऑफ गॉड. हा पहा देवाचा कोकरा. या कोकऱ्याबद्दल आपण काही गोष्टी पाहूया प्रियानो. कोकरा हा जो कॉन्सेप्ट आहे, हा जो प्लॅन आहे, हा आम्हाला जुन्या करारापासून पाहायला मिळत आहे प्रियानो. अगदी उत्पत्तीपासून आम्हाला त्याचा उल्लेख केलेला आम्हाला पाहायला मिळतो प्रियानो. योहान प्रभू येशू ख्रिस्ताला कोकरा म्हणून संबोधित आहे. हा काही योगायोग नाही आहे प्रियानो. लक्षात घ्या त्या ठिकाणचा समुदाय काय आहे. यहुदी लोक त्याच्या आसपास उभे आहेत आणि त्यांना तो प्रभू येशू ख्रिस्ताला एक कोकरा म्हणून संबोधित आहे. कोकरा म्हटलं की यहुदी लोकांना लगेचच अर्पणांची आठवण येते प्रियानो. आणि तेच आम्ही जुन्या करारामध्ये पाहायला मिळतं प्रियानो. निर्गम 12व्या अध्यायामध्ये आम्हाला वलांडणाचा कोकरा पाहायला मिळत आहे प्रियानो. काय दाखवत आहे प्रियानो वलांडणाचा कोकरा? एक निर्दोष कोकरा बदलेला गेलेला आहे. त्याचं जे रक्त आहे ते तुमच्या द्वारपट्ट्यांवर लावायचं आहे, आणि जर ते रक्त जर पाहिलं तर त्या ठिकाणापासूनचा न्याय ओलांडून जाण्यात येईल. वलांडणाचा कोकरा आम्हाला निर्गममध्ये पाहायला मिळतो प्रियानो. काय दाखवत आहे? त्यांची सुरक्षितता दाखवत आहे प्रियानो. कशा प्रकारे त्यांचा न्यायापासून बचाव झालेला, कशा प्रकारे त्यांचं तारण झालेलं आम्हाला त्या ठिकाणी निर्गममध्ये पाहायला मिळतं. आणि तोच योहान ह्या ठिकाणी सांगत आहे, तो तारणारा आहे, तो तुम्हाला न्यायापासून सोडवणारा आहे. नंतर आम्ही लेवियमध्ये पाहतो प्रियानो, प्रायश्चित्ताचा कोकरा आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मंदिरामध्ये दररोज अर्पण केलेलं आम्हाला पाहायला मिळत आहे प्रियानो. याजक लोक प्रत्येक वर्षी पापांचं अर्पण करण्यासाठी एक कोकऱ्याचं अर्पण त्या ठिकाणी करत असत प्रियानो. कशासाठी करत असत? त्यांचं पाप झाकण्यासाठी, टू कव्हर देअर सिन. प्रायश्चित्ताचा कोकरा आम्हाला लेवियाच्या पुस्तकामध्ये पाहायला मिळत आहे प्रियानो. आणि या सर्व जे या कोकऱ्यांचं अर्पण आहे त्यामधून त्यांचं त्या अर्पणाचा जो प्लॅन आहे, जो कॉन्सेप्ट आहे, त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहे. आणि तोच मागोवा घेऊन योहान या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख करून देत आहे यहुद्यांसमोर. तो म्हणत आहे, हा पहा देवाचा कोकरा. प्रियानो, हे जे सर्व उल्लेख जुन्या करारामध्ये केलेले आहेत ते आम्हाला एका
एका अंतिम ठिकाणाकडे घेऊन जात आहेत प्रियानो. ही सर्व चिन्हे आहेत. जसं आम्ही हायवेवरून ट्रॅव्हल करत असतो, रस्त्यावरून जात असतो, तर मैलाचे दगड किंवा चिन्ह आम्हाला पाहायला मिळतात. उजवीकडे जा, डावीकडे जा. हे सर्व जे प्रायश्चित्ताचा कोकरा आहे, वलांडनाच्या सणाचा जो कोकरा आहे, ते एका परिपूर्णतेच्या कोकऱ्याकडे लक्ष लावत असलेलं आम्हाला पाहायला मिळतात. आणि म्हणून योहान ह्या ठिकाणी जो परिपूर्ण कोकरा आहे, देवाचा कोकरा, त्याकडे लक्ष लावित असलेला आम्हाला पाहायला मिळत आहे. होय प्रियानो, आम्ही वलांडनाचा कोकरा पाहिला, आम्ही प्रायश्चित्ताचा कोकरा पाहिला, परंतु योहान त्या परिपूर्ण कोकऱ्याकडे आमचं लक्ष लावत आहे. हा एक फायनल कोकरा आहे. हा एकच असा कोकरा आहे आणि तो परिपूर्ण असा आहे, तो पुरेसा असा आहे. आम्हाला आमच्या पापांपासून मुक्त करण्यासाठी तो पुरेसा आहे. आता ह्याच्या पुढे कुठल्याही अर्पणांची गरज नाही. जसं मी म्हटलं, जुन्या करारामधील प्रत्येक अर्पणे, प्रत्येक कोकरा त्या परिपूर्णतेच्या कोकऱ्याकडे आमचं लक्ष लावतो आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून आमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि आजच्या सकाळी योहान पुन्हा आपलं लक्ष त्या देवाच्या कोकऱ्याकडे लावत आहे. पुन्हा तो म्हणत आहे की तो देवाचा कोकरा आहे प्रिया. हा जो उद्देश आहे प्रियांनो आपल्या तारणाचा, या परिपूर्णतेच्या कोकऱ्याचा हा जो उद्देश आहे, तो देवापासून असलेला आम्हाला पाहायला मिळतो. आणि तेच योहान देखील पहिल्या वचनामध्ये देखील तोच म्हणत आहे की शब्द देवासह होता, तो प्रारंभापासून होता. होय प्रियानो, the plan of our salvation, the beginning of that is from God itself. आणि म्हणून योहान ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख करून देत आहे, तो त्या ठिकाणी किती सुंदर ओळख करत आहे प्रियांनो, की तो देवाचा कोकरा आहे. उत्पत्तीमध्ये 22व्या अध्यायामध्ये आम्हाला अब्राम इसाकाचं अर्पण करत असताना पाहायला मिळतं प्रियांनो. आणि इसाक त्याला प्रश्न विचारत आहे, बाबा विस्तव आहे, लाकडे आहेत, सर्व काही सामग्री आहे अर्पण करण्यासाठी, परंतु कोकरा कुठे आहे? आणि अब्राम किती सुंदररित्या त्याला उत्तर देतो. तो म्हणत आहे की देव स्वतः कोकरा पुरवून दे. पुरवणारा देव, पुरवठा करणारा देव आम्हाला उत्पत्ती 22 मध्ये पाहायला मिळत आहे प्रियांनो. होय प्रियांनो, ज्यावेळेस आमच्या तारणाची वेळ आली, देवाने किती सुंदररित्या आमचा कोकरा, आमच्या तारणाचा कोकरा त्या ठिकाणी तयार करून ठेवलेला आम्हाला पाहायला मिळत आहे प्रियांनो. मानवाच्या सहाय्याने आमचं तारण होऊ शकत नाही प्रियांनो, परंतु आमचं तारण देवापासून आहे. ख्रिस्तत्व आम्ही देवासाठी काय करत आहोत हे नाही आहे प्रियांनो, परंतु देवाने, प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी काय केलं आहे हे ख्रिस्तत्व आहे. पुढे बघा तो काय म्हणत आहे, पाप हरण करणारा देवाचा कोकरा. या कोकऱ्याकडे पहा, देवाचा कोकरा आहे, पण काय करण्यासाठी आलेला, त्याचं कार्य आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे प्रियांनो. किती सुंदर आधीच योहान त्याच्या कार्याबद्दल देखील सांगत असलेला, त्याच्या जन्माच्या वेळेस देखील देवदूताने हेच सांगण्यात आलं होतं, त्याचं नाव तू येशू ठेव, कारण तो सर्वांना त्यांच्या पापांपासून मुक्त करेल. हे त्याचं कार्य आहे प्रियांनो. काय सुंदर योहान ओळख देत असलेला पाहायला मिळत आहे प्रियांनो. जुन्या करारामध्ये जे अर्पण आम्हाला पाहायला मिळतात, त्यांनी फक्त ते अर्पण आपली पाप झाकण्यात येत असे प्रियांनो, लपवण्यात येत असे प्रियांनो. तो जो न्याय होता तो त्या वेळेकरिता टळण्यात येत असे. एक टेम्पररी सोल्युशन आम्हाला पाहायला मिळतं प्रियांनो. परंतु आपण धन्यवाद देऊया देवाला, कारण त्याने एक परमनंट सोल्युशन आम्हाला आमचं पाप दूर करण्यासाठी, काढून टाकण्यासाठी एक परमनंट उपाय या ठिकाणी आम्हाला केलेला पाहायला मिळत आहे. आणि तेच आम्हाला या
कोकऱ्यामध्ये पाहायला मिळत आहे. तो म्हणत आहे, जगाचे पाप हरण करणारा, वाहून नेणारा, दूर करणारा. इंग्लिशमध्ये फार सुंदर म्हटलेलं आहे, विच टेकeth अवे द सिन ऑफ द वर्ल्ड. परंतु फक्त एका जणाचं नाही प्रियांनो, फक्त इस्रायल लोकांचं नाही, फक्त धार्मिक लोकांचं नाही, परंतु संपूर्ण जगाचं पाप वाहून नेणारा, दूर करणारा, काढून टाकणारा, पुसून टाकणारा हा प्रभू येशू ख्रिस्त आहे. काय सुंदर ओळख योहान या ठिकाणी देत असलेला आम्हाला पाहायला मिळत आहे. प्रियांनो, ज्यावेळेस आमच्या खांद्यावरचं ओझ जर कोणी काढलं तर आम्हाला हलकं वाटायला लागतं. प्रियांनो, आम्हाला हलकं यामुळे वाटत नाही की ते ओझ आमच्या खांद्यावर आता दिसत नाही, परंतु आम्हाला हलकं ह्यामुळे वाटतं कारण ते ओझ कोणीतरी काढून टाकलेलं आहे. आणि हा दुसरा तिसरा कोणी नसून प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रियांनो, हा तो कोकरा आहे, निष्कलंक आणि निर्दोष असा कोकरा, ज्यामध्ये कुठलंही पाप नव्हतं, त्याला पाप ठाऊक नव्हतं. त्याच्या ठाई त्याच्या मुखामध्ये कधी कपट आढळलं नाही, ज्याने कधी पाप केलं नाही. आणि असा निष्कलंक आणि निर्दोष आणि निष्पाप कोकरा त्या कालवरीच्या वधस्तंभावरती वधावयास नेत असलेला आम्हाला पाहायला मिळत आहे. त्याच्या जन्मापासून त्याच्या मृत्यूपर्यंत त्याला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे प्रियांनो, त्याचं काय कार्य आहे, तो कशासाठी या जगामध्ये आलेला आहे. आणि म्हणून त्याचं लक्ष दुसरी तिसरीकडे कुठेच नाही प्रियांनो. त्याचं लक्ष फक्त त्याची पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी लागलेलं आम्हाला पाहायला मिळत आहे. आणि म्हणून सुंदररित्या त्याच्या 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 सेवेच्या सुरुवातीलाच योहान त्याची ओळख करून देत असलेला पाहायला मिळत आहे. हा पहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. होय प्रियांनो, आम्ही वलांडणाचा कोकरा पाहिला, आम्ही प्रायश्चित्ताचा कोकरा पाहिला, आता आम्ही त्या परिपूर्णतेच्या परिपूर्ण असलेला कोकरा आम्हाला पाहायला मिळत आहे. योहान त्याची ओळख करून देत आहे प्रियांनो. परंतु आमचं लक्ष त्या ठिकाणी लागलेलं आहे प्रिया. एक दिवस येणार आहे प्रियांनो, ज्यावेळेस त्या कोकऱ्याच्या लग्नाची मेजवानी स्वर्गामध्ये असणार आहे. आणि किती सुंदर बाब आहे प्रियांनो, ज्याने आमचं पाप वाहून नेलेलं आहे, ज्याने आम्हाला पापांची क्षमा दिलेली आहे. तो आमचा कोकरा राजासनारूढ पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे, आसनस्थ आहे. तो आम्हाला घेऊन जाण्यासाठी येणार आहे. कशासाठी येणार आहे प्रियांनो? कारण आम्ही त्याची मंडळी, त्याची वधू, आणि हे लग्न, हा विवाहाचा कोकरा आम्हाला स्वर्गामध्ये आम्ही आमच्या नेत्रांनी पाहणार आहोत प्रिया. आज आम्ही आमच्या आत्मिक नेत्रांनी त्याला पाहू शकत आहोत. किती सुंदर बाब आहे प्रिया, किती सुंदर प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी केलेलं कार्य आहे. परंतु एक दिवस येणार आहे प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही आमच्या डोळ्यांनी आमच्या समोर आमच्या कोकऱ्याला, आमच्या विवाहाच्या कोकऱ्याला पाहणारा, आणि किती सुंदर तो दिवस असणार आहे प्रियांनो. आणि आज देखील स्वर्गामध्ये देवदूत त्या कोकऱ्याकडे पाहून त्याच्या पुढे नमन करून त्याच्या समोर गीत गात आहेत. आणि तेच त्या ठिकाणी प्रकटीकरणामध्ये 5वा अध्याय आणि 9व्या वचनापासून मी वाचत आहे. प्रकटीकरण 5वा अध्याय आणि वचन 9 पासून ते नवे गीत गाऊन म्हणतात, तू गुंडाळी घ्यावयास व तिचे शिक्के फोडावयास योग्य आहेस, कारण तू वधीला गेला होतास आणि तू आपल्या रक्ताने सर्व वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे लोक व राष्ट्र ह्यांमधून आमच्या देवासाठी विकत घेतले आहेत. आणि आमच्या देवासाठी त्यास राज्य व याजक असे केले आहे, आणि ते पृथ्वीवर राज्य करतील. तेव्हा मी पाहिले, तो राजासन, प्राणी व वडील ह्यांच्या भोवती अनेक देवदूतांची वाणी ऐकू आली, आणि त्यांची संख्या आयुतांची आयुते व सहस्त्रांची सहस्त्रे होती. ते मोठ्याने म्हणत होते, वधलेला कोकरा सामर्थ्य, धन, ज्ञान, बल, सन्मान, गौरव व धन्यवाद हे घेण्यास योग्य आहे. आणि स्वर्गात, पृथ्वीवर, पृथ्वीच्या खाली व समुद्रावर जो प्रत्येक सृष्टी प्राणी आहे तो आणि त्यातील सर्व वस्तुजात ह्यास मी असे म्हणताना ऐकले, राजासनावर बसलेला ह्याला व कोकऱ्याला धन्यवाद, सन्मान, गौरव व पराक्रम युगानुयुग आहे.
किती सुंदर कोकरा आम्ही पाहणार आहोत प्रियांनो, राजासनावर बसलेला, विजयी असलेला, जो वधला गेला होता प्रियांनो. आणि म्हणून आम्ही आमचं ख्रिस्ती जीवन जगत असताना या आत्मिक रूपी नेत्राने या सुंदर कोकऱ्याकडे पाहत आम्ही आमचं जीवन व्यतीत करूया आणि त्या दिवसाची वाट पाहूया प्रियांनो, ज्या दिवशी आम्ही आमच्या या राजासनावर बसलेला कोकऱ्याला आमच्या नेत्रांनी पाहणार आहोत आणि आम्ही अनंत काळासाठी त्याला पाहणार आहोत. अनंत काळासाठी आम्ही त्याची आराधना करणार आहोत आणि किती सुंदर समय तो असणार आहे प्रियांनो. त्या समयाकडे, त्या दिवसाची वाट पाहत आम्ही आमचं जीवन व्यतीत करूया. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो.